आता शूटला जाई बोलवलं 4 वाजता. आता तुम्ही तिथलं पुढचं बघा शूट. वेलकम टू नेम सेरेमनी प्रणाली स्वप्नील घाडगे फॅमिली. झालं शूट सुरू. मित्रांनो, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ज्यासाठी तो जगत असतो. माझं एक स्वप्न आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केस के दादू चॅनलवर. आजच्या एका कुठल्या नेम सेरेमनीच्या फोटो नामकरण सोहळा काय मी ना दमलेलं आहे. आलो मी आता पनवेलला. त्यांना इथून शेअरिंग रिक्षा करायची आहे. सुकापूर मी ना पहिल्यांदाच ऐकलंय. पनवेलमध्ये सुकापूर, गांगणापूर, पिठापूर असे जामपूर ऐकलं होतं. सुकापूर पण नाव असते नव्हते, पण पनवेलमध्ये ॲक्च्युली मी बाईकशीच येणार होतो. बाईकशी जामच ट्रॅव्हल आहे म्हणून बोललो आपण ट्रेनशी प्रवास करू. ते एक तरी पण आहे म्हणा 50 मिनटं लागली. आता शूटला जाई बोलवलं 4 वाजता. आता तुम्ही तिथलं पुढचं बघा शूट. आता मी डायरेक्ट पोचते त्यांच्या डायरेक्ट घरी. चला शूटला. बघा इथं आलं श्री वसंत विहार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सुकापूर, पनवेल. आता पोचले मी परफेक्ट 4 वाजता, 4:15ला पोचलो. आता चला याच बिल्डिंगमध्ये या गेटची जायचं का त्या गेटचे, 2 गेट आहेत. वेलकम टू नेम सेरेमनी प्रणाली स्वप्नील घाडगे फॅमिली. आता इथं कोण आले नाही आले, पण फोटोग्राफर सगळ्यात पहिला असतं. याचा व्ह्यू पण लय मस्त आहे. हे बघा, हे भारी वाटतंय. एकदम शांत शांत आहे. मस्त गाड्या नाही. त्या बाजूला डोंगर आहे. हे त्यांचं सजावट केले. हे बघ या बाजूला डोंगर आहे. मस्त वाटतं ना. या पोरीने ना नाव ठेवणार आहे. ते नाव पहिलंच मला सांगलं. पोराचं नाव काय आहे? दक्ष. यार समझ नहीं आ रहा आखिर वीडियो मेरा वायरल क्यों नहीं हो रहा। मेहनत तो कर रहा हूँ, वीडियो भी बना रहा हूँ, पर वायरल ही नहीं हो रहा। एटलीस्ट इतना व्यूज तो आना चाहिए जितना कि मेरे सब्सक्राइबर है, पर पता नहीं यार क्यों नहीं आ रहा। अब खुद के सब्सक्राइबर मेरा वीडियो नहीं देखते तो बाकियों से क्या ही उम्मीद करना यार। आता ना किती वाजला? 6:41. मगाशी गेलो खाली बसून पण इथं कंटाळा आला. आता चहा प्यायला गेलो. चहा पिऊन वगैरे आता वरती मस्त आलं. तर माणसं जरा आले, बरं वाटलंय. कोण ना कोण आलंय. त्याला कंटाळा आला एकट्याला तिथं. तर 7 वाजले 7. पालना सजवतात इथं, सर्व तयारी चालली. सुरू करा रे, घरी जायचं आहे ना रे. झालं शूट सुरू. या नामकरण विधीचा कार्यक्रम आपल्या अख्ख्यातरीत व्हावा अशी आपणास विनंती. नमो बुद्धाय, जय भीम. या सुरू बालकाचा नूतन बालकाचा नामकरण विधी संपन्न होत आहे. समस्त घाडगे परिवार उपस्थित सर्व गम नमामि. ठेव डोक्याला.
व्यवस्थित आहे. गोविंद घ्या गोपाळ घ्या गोविंद घ्या. आई टाका ते पाळले. गोपाळ आहे. हा, करा. अजून एकदा घ्या. विप्राव घ्या पाच वेळा घ्या. पाच वेळा घ्या. आता तुम्हाला प्रश्न पडला नाही बसमध्ये कसं आहे त्याचं ना सगळं सांगतो मी शेवटी जरा मला सांगतो शूट बघ 9:45चा शूट सगळं संपलं जेवायला बसलो आणि मी बघितलं की ट्रेन 10:15चे मला मोजून 15 मिनिटं फक्त पोचायचं होतं 15 मिनिटापर्यंत पोहोचलो मी 10:15ला तर पोचलो आणि परफेक्ट 10:15ला पनवेलची ती ट्रेन निघाली नाही तेव्हा जेव्हा केव्हा स्टेशनला लवकर पोचतो तेव्हा केव्हा ट्रेन नाही येत काय माहिती आता पोचलो नव्हतं टायमावर लगेच पोचली ट्रेन मग तरी मग 10:19 नेरूळ ट्रेन म्हणजे CST ट्रेन लागली नेरूळला उतरलो बरं आता त्यांची ठाणा ट्रेन करून नाही डायरेक्ट 11:41 ठाणा ट्रेन 11:41 ठाणा ट्रेन आई 11:41 आता वाजण्याचे 10:41 म्हणजे मी 10:43 रुपये पोचलेलो एवढा टाइम आहे आता फायनली रिक्षा करून डेपोला पोचलो नेरूळला मग आता ती किती वाजला 11 वाजला रा घराली बंद पडलं काय 11-18 झाले आता मला 80 पोचायला परत 12 वाजता घरा पोचायला मी 40 मिनिटाच्या 80 पोचायला तर ऐरोलीला माझ्या घरा जाम टाइम शूटबीट मस्त झाला पण जाम टाइम म्हणजे थोडस चुकीमुळे ना जाम टाइम झाला. The next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 26 जानेवारी 2026 आपल्या सर्वांना 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस फक्त एका उत्सवाचा नाही तर आपल्या गौरवशाली इतिहासाला वंदन करण्याचा दिवस आहे आणि यावर्षी प्रजासत्ताक दिन अधिक खास आहे कारण आपण आपल्या राष्ट्रगीताप्रमाणेच आदरणीय असलेले वंदे मातरम गीताचे 150 वर्ष साजरा करत आहोत. 1876 मध्ये बंकिमचंद चटर्जी यांनी रचलेल्या या गीताला स्वातंत्र्य लढ्यात एक नवीन ऊर्जा फुंकली होती. आजही हे शब्द ऐकले की अंगावर शहारा येतो. आपल्या या महान संस्कृतीला आणि संविधानाला माझा कोटी कोटी प्रणाम. भारत माता की जय. वंदे मातरम. मित्रांनो, आज या ऐतिहासिक दिवशी मला माझ्या आयुष्यातील एका छोट्याशा पण महत्त्वाच्या प्रवासावर बोलायचं आहे. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ज्यासाठी तो जगत असतो. माझं एक स्वप्न आहे, मला एक यूट्यूबर म्हणून ओळखलं जावं. ही फक्त एक हौस नाही तर माझा एक फॅशन आहे. कदाचित तुम्हाला स्क्रीनवर फक्त काही मिनिटांचा व्हिडिओ दिसतो पण त्यामागे तासनतास चाललेली मेहनत असते. रात्री उशिरापर्यंत डोळ्यात तेल घालून केलेली एडिटिंग, कंटेंटसाठी केलेली धडपड आणि दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा माझा हा प्रयत्न सुरू आहे. पण मी खूप मेहनत करतोय, खरोखर खूप कष्ट घेतोय. पण एक सत्य मला आज उमजलं आहे, मी किती मेहनत केली, किती रात्री उशिरा जागून व्हिडिओ एडिट केले तरी तुमच्या सपोर्ट शिवाय हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. एक क्रिएटर म्हणून माझं अस्तित्व तुमच्या प्रेमावर अवलंबून आहे. तुमचा एक लाईक मला उत्साह देतो, तुमची एक कमेंट मला सुधारण्याची संधी देते आणि तुमचं एक सबस्क्राईब माझं स्वप्न सत्यात उतरण्याचं बळ देते. आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी निमित्त मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या या प्रामाणिक मेहनतीला तुमची साथ द्या. माझ्या या प्रवासाचा भाग बना. तुमची साथ असेल तर हा एक छोटासा यूट्यूबर नक्कीच काहीतरी मोठं करून दाखवेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आणि एक शेअर माझ्यासाठी प्रचंड मोटिवेट आहे.